ऑलरेडी खूप झालाय. जिथे कालच्या दिवसाच्या अगोदरपासून गेले 7 दिवस आपण पाहतो आहोत शहापूर तालुक्यातील संघ होते. शहापूर तालुक्यामधील संघ असल्या कारणामुळे अगदी आपण पाहतो प्रत्येक दिवसामध्ये ते 4 ओव्हरचे मॅच, परंतु त्या वेळेलाही तो प्राधान्य दिलाय त्या टीमींनी. जिथे 70 टीम शहापूर तालुक्यातील खेळल्यात या स्पर्धेमध्ये. बरोबर त्या मॅचेस झाल्यात. आजच्या दिवसामध्ये खूप दूरवर्ण संघ आले आहेत, त्याचमुळे तो वेळ घेतला गेला. मित्रांनो लक्षात घ्या, यापेक्षा जास्तीचा वेळ खर्च करू नका, अन्यथा त्या पुढच्याही टीमवरती त्याचा इफेक्ट पडू शकतोय, पुढच्या राऊंडमध्ये तो इफेक्ट पडू शकतोय. त्यामुळे महत्त्वाच्या आम्ही ह्या सूचना कळवत आहोत. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वाचवा, कारण जेणेकरून आपण जास्तीत जास्त ओव्हरचे मॅचेस शेवटपर्यंत खेळू शकतो. तो प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे. चला तर वळूयात, जाऊयात मॅचकडे, जिथे खूप मोठा मॅच. एका बाजूला श्री गणेश बोर्ली संघ, जो की आपण पाहत आहोत इगतपुरी विभागाला बिलॉंग करणारा संघ आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत कृष्णा 11 वारलीपाडा, जो की आपण पाहत आहोत पडगाव विभागाला बिलॉंग करणारा टीम आहे. आणि या दोन संघादरम्यान सध्या तरी ही एक मोठी फाईट आपल्याला पाहायला भेटेल. नॉर्थ अँड साऊथ झोन मधील ह्या टीम आपल्याला पाहायला भेटणार आहेत, आणि सध्या तरी आता खूप महत्त्वाची ती लढत असेल. पहिला मॅच आपण पाहिला, म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की एक मोमेंट ती तुम्हाला मॅचची शिफ्ट करू देऊ शकते, आणि ती मोमेंट राहिली होती गेल्या मॅचमध्ये, जिथे असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा टीम सहजरित्या त्या धावा आता चेस करू शकतोय. 12-22चं समीकरण आलं, मग अशाही परिस्थितीमध्ये तो सामना युटर्न झाला आणि तिथे विजयाचा शिक्का मोहर्त करत असताना तिथे फिल्डिंग करणारी टीम जिंकली. आणि आता जाऊया दुसऱ्या मॅचकडे. आजच्या दिवसाचा दुसरा सामना, ओपनिंगची जोडी जिथे आपल्याला पाहायला भेटेल कपिल काचरेच्या सोबतीला कुणाल काचरे ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. टीम कृष्णा 11 वारलीपाडा टीमकडनं. स्ट्रायकर एंडला कुणाल काचरे, नॉन स्ट्राईक एंडला कपिल काचरे. आणि आता सामन्याला केली जाईल सुरुवात. पहिला चेंडू. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. चांगला गती धारण करून हाताळलेला गेलेला हा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय गोलंदाजाकडनं. चांगली सुरुवात होत असताना 4 षटकांचा मॅच आहे. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला भेटेल, कारण तेही जाणतायत आता आजच्या दिवसामध्ये रती महारथी या मैदानावरती खेळण्यासाठी येणार आहेत. क्रॉस बॅटेडनं मारलाय, मिड विकेटला फिल्डर आहेत. यावेळेस आपण पाहत आहोत तो थ्रो, आणि मग त्यानंतर ते कलेक्ट करणं, आणि त्यानंतर झालेला ओव्हर थ्रो, आणि आता त्या धावा मिळत आहेत. सिंगल डबलला प्राधान्यही तितकंही द्यावं लागणार आहे. सध्या तरी कचरे बंधूंची जोडी कृष्णा 11 वारलीपाडा टीमकडनं खेळतायत, आणि आता पहिला 2 धावा धाव फलकाला जॉईन केल्या जातील, आणि धावसंख्येचा पाया रोवला जाईल. इथे धावसंख्येला आकडा मिळतोय तो 2 धावसंख्येचा. बॅटची कडा फर्स्ट स्लीपर आहे, खूप चांगला झेल पकडला जाईल. झटका पहिला कुणाल काचरे या मॅच मध्ये सस्त्यामध्ये बाद. महत्वाचा आजच्या दिवसामध्ये जे संगीत आपण सातत्याने ऐकता आहात, आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. शहापूर विधानसभा आमदार आमचे सगळ्यांचेच लाडके दौलतजी दोरड साहेब यांची उपस्थिती आजच्याही दिवसामध्ये आम्हाला पाहायला भेटेल. काल आपण पाहिलं भिवंडी लोकसभा खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच बाळामामा यांचे सुपुत्र सुमितजी म्हात्रे साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये ते शुभागमन झालं होतं. ते रॉयल एंट्री साहेबांची आपल्याला पाहायला भेटली. आजही पाहुणेवर येणार आहेत. टॅप केलाय, त्यानंतर आपण पाहतात क्रॉस बॅटेडनं मारलाय, ती ह्याला चेंडू डीप मध्ये, तिथे बॉल अडवला जाईल शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत पाहायला गेलं तर मिळते आहे या चेंडूवरती ती सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल, आणि मग त्या धावा झाला तर धावफलकावरती 3 ला 1 विकेट गेले आहे. लवकर थोडासा कुणाल या मॅच मध्ये बाद झाला, आणि आता कपिल काचरे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. हो चांगला फटका, चान्सेस नाहीत, हलू देखील दिलेले नाही क्षेत्ररक्षकाला. कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बार, चेंडू सीमा पार. कपिलचा हा 4 चौका.
समोर यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत, मिसफील्ड होते आणि आता चेंडू डीप मध्ये चाललाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल म्हणून मी म्हणालो होतो ती जबाबदारी आहे, कारण खडके सध्या तरी गोलंदाजी करतोय आणि सध्या तरी आपण पाहायला गेलं तर त्याचं हे पहिलं षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला आला टोटल 8 धावा. गावदेवी स्पोर्ट्स 300 संघ यावेळेस उपस्थित झालेला आहेत. युवराज ढुकले आणि टीम उपस्थित झालेले आहे. जीबी स्पोर्ट्स ओके, जीबी स्पोर्ट्स 300 संघ 8 धावा झाल्यात. ओके 9 धावा, थोडंसं करेक्शन होत आहे. पुढच्याही टीम जे उपस्थित झालेले असतील त्यांनाही मी विनंती करतोय, आपण आला असाल तर लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करायचं आहे. पुढचे जे संघांचे मॅचेस आहेत लवकरात लवकर या. जेबी स्पोर्ट्स 300 संघ उपस्थित झालेला आहे, त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. खूप चांगल्या त्याही टीमकडे आपल्याला खेळाडू पाहायला भेटणार आहेत. आणि सध्याच्या घडीला जो मॅच पाहतात कृष्णा 11 वारलीपाडा आणि विपक्षामध्ये श्री गणेश बोरली, याही मॅच मध्ये ती रफ अँड टफ फाईट पाहायला भेटेल प्रेक्षकांना. आज प्रेक्षकांना पैसा वसूल मॅच इथे पाहायला भेटणार आहेत. पहिला चेंडू या ओव्हरचा पाहायला गेला तर अवे फ्रॉम द बॉडी बॉल राहिला, पंचांनी कळवला तो व्हाईट बॉल. एक साची मदत मिळेल. धावा झाला तर आता डबल डिजिटला स्कोर कार्ड 10 धावा. आता हा बॉल चांगला पाहायला भेटला. ही रणनीती खूप चांगली आहे, जिथे क्रॉस बॅटेड मारलाय, खूप चांगला. इथे आपण पाहत आहोत टायमिंग जुळालाय, गॅप मध्ये निघालाय. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, चेंडू सीमा पार. दुर्गेश खरपडेच्या बॅटमधून हा 4 चौकार. तीनशे 14 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हलकासा प्लेसमेंट, बॉलर बॅक ड्राईव्ह फटका पाहायला भेटतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय, तोपर्यंत मिळेल. याही चेंडूवरती दुर्गेशच्या खात्यामध्ये एक सिंगल. एक हार्ड हिटर खेळाडू पाहायला गेला तर दुर्गेश खरपडीची ओळख आहे, परंतु आज या मॅच मध्ये थोडंसं लवकर आलाय, कारण त्याचं राहिलंय कुणाल लवकरात लवकर बाद झाला या मॅच मध्ये. समोर खेळा, अजून एक चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट हिटचा फटका आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, मिसफील्ड होईल आणि आता बॉल निघेल. स्ट्रेट हिट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय महत्वाचा 4. अजून एक चौकार. कृष्णा 11 वारलीपाडा टीमचा विचार करायला गेला तर प्रत्येक शहापूर तालुक्यामध्ये जेवढ्या मोठ्या टुर्नामेंट होत आहेत सगळ्याच मोठ्या टुर्नामेंटमध्ये ते सहभाग नोंदवत असतात. आणि स्पेशली आदिवासी चषक हे तर त्यांचं एक आवडतं चषक आहे आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला भेटला. यावेळेस आपण पाहत आहोत चिकी सिंगल कंप्लीट यावेळेस सिंगल केली जाईल. जिथे रिस्की सिंगल होती, धावा झाल्या आता 20. फुल लेंथ यावेळेस म्हणजे हार्डी काफ्टर लँडिंग होईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यानं बॉलला उचललं जाईल, तोपर्यंत आपण पाहत आहोत अजून एक सिंगलच मिळते. आणि आता ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. दुसरी समाप्त. दुसऱ्या ओव्हरचा खेळ झाला आणि दुसऱ्या ओव्हर नंतर धाव फलक 21 धावा.
2 ओव्हरला 21 झालेल्या आहेत. बॅटिंग करत असताना सध्या तरी टॉस जिंकल्यानंतर हा एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. क्रॉस बॅटरने मारण्याचा प्रयत्न, तितकाही टायमिंग जुळालेले नाहीत, परंतु चेंडू डीपमध्ये चालला. मिड विकेटला फिल्डर आहेत, सिंगलवरती समाधानी दिसत आहेत. दुर्गेश खरपडेच्या खात्यामध्ये अजून एक सिंगल, तो जाऊन पोहोचला 8 अंकावरती. धावा झाल्यात आता 22 आणि कपिल कासरे सध्या तरी खेळतोय 11 धाव संख्येवरती. स्ट्राईक रेट थोडासा वाढवावा लागेल, कारण अजूनही विकेट हातामध्ये आहेत, त्यामुळे ते प्रयत्न करावे लागणार आहेत. हो, वेगामध्ये चेंडू थाईज वरती आदळतोय, प्रयत्न अपुरा पडलाय आणि तिथे आपण पाहत आहोत यावेळेस अजून एक डॉट बॉल. ओके, चेक केला जाईल. एक्सेप्ट घेतला गेलेला आहे गोलंदाजावरती बॅटिंग करणाऱ्या टीमनं. अभिसर आपण यायचा आहे. बॉलरवरती फेकीसाठी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, एक्सेप्ट घेतलाय हातावरती. पाहूयात तर अंपायर आता कशा पद्धतीने आमच्यापर्यंत ते निर्णय सोपवतील. फेअर बॉलचा इशारा तर अंपायरने कळवलाय. एक्सेप्ट ऍक्शन बरोबर आहे असं अंपायर आमच्यापर्यंत कळवत आहेत, म्हणजे तो डॉट बॉल येईल. हरिदास भलेचा हा अजून एक चांगला बॉल पाहायला भेटलाय, जिथे हात खोलू दिलेले नाहीत. ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटेल. स्ट्राईक रेटला बॉल फेकी, तिथे कपिल धावतोय, पोहोचेल आणि आता मिळतील याही चेंडूवरती त्या 2 धावा. तोच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. लॉंगॉनला हा चेंडू पुन्हा एकदा तोच ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटलाय. हातच खोलण्याची संधी मिळालेली नाही याही ओव्हरला. खूप चांगली गोलंदाजी कपिल काचरेच्या विरोधामध्ये आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटते. हा कपिल काचरेचा हा प्रयत्न आहे की अंतिम टप्प्यापर्यंत 4 ओव्हरपर्यंत थांबायचा आहे, मग त्या धावा आपण काढू शकतोय. धावा झाल्यात आता 25. अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा जड मध्ये केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये फिल्डर 2चा कॉल आहे आणि आता त्या 2 धावा सहज पुन्हा कॅरी केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग द विकेट. याही चेंडूवरती त्या 2 धावा मिळालेल्या आहेत. गती थोडीशी कमी वाटते धावसंख्येवरती, परंतु तितकेही प्रयत्न चालू आहेत. दोन्ही खेळाडू 7-7 बॉल खेळलेत. दुर्गेश 10 वरती खेळतोय, कपिल 14 वरती खेळतोय. अंतिम बॉल बाकी राहिला या ओव्हरचा, जिथे हरिदास या गोलंदाजाची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. इनसाइड आउटला खेळलेत, गॅपमध्ये खेळला. 1च्या कव्हरला फिल्डर दिसत नाहीत, परंतु धावतायत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. 1-2 का 4. या सिरीज 4 येतोय चौकार. ते 31. 3 ओव्हरचा खेळ झाला, 31 धावा. सचिन 11 माथेरान टीम, त्यानंतर सागर 11 धामोते नेरळ. आपल्याला ही महत्त्वाच्या विनंती आहेत, लवकरात लवकर पोहोचायचं आपण. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा आणि कांबे याही संघांना महत्त्वाची ती विनंती आहे, आपण लवकरात लवकर पोहोचा. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न आणि आता खेळाडू निघालाय. एश अँड गॉन, झटका लागेल दुसरा.
31ला दुसरी विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आता इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न झालाय, हाही फटका फसलाय आणि तिथे महेश करपडे देखील शून्यावरती बाद. ला आता 3 विकेट गेलेल्या आहेत. विकेटवरती विकेट आल्यात मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी खूप चांगली गोलंदाजी सोमनाथ कडनंही होते. अंतिम डेट ओव्हरचं हे षटक आपण पाहतो जिथे 4च बॉल बाकी राहिलेत. पहिल्याही 2 बॉलवरती 2 विकेट घेत असताना सोमनाथला आपण पाहत आहोत. प्रवीणचा हा स्ट्रोक पाहायला भेटतोय जिथे स्ट्रोक चेक करण्याचा प्रयत्न झाला, हलकासा प्लेसमेंट, फक्त सिंगल आणि आता धावा झाल्यात 32 धावा धाव फलकामध्ये. 3 बॉल बाकी राहिलेत. हा झालाय काय मैदानाच्या आतमध्ये, तर ज्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत तितक्याही संधी दिलेल्या नाहीत कारण गोलंदाज अटॅकिंग खूप चांगली राहिली आहे. आता यावेळेस आपण साने व्हाईट बॉल कळवला, 1 साठी मदत मिळेल. टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आता. धावा झाला धाव फलकावरती टोटल 33 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. अजून एक दूरवरनं फटका खेळला आहे, तिथे देखील वेल स्टॉप. चांगला चेंडू अडवला जातोय, धावत पळत शरीपर्यंत बरोबर ते शरीर झोतलं होतं आणि शरीरावरती बॉल आदळतोय. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगलला धावफलक पुढे सरसावेल. आता धावा झाल्या 34, फक्त राहिले 2 बॉल. ते 2 मोठ्या स्ट्रोकची गरज आहे जिथे तुम्ही 40ही पार करू शकतायत. येतील का ते फटके पाहूयात. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर कडे चाललाय. आला अजून एक डॉट बॉल. ते बॅटिंग लाईनअप आजच्या दिवसामध्ये स्ट्रॉंग तर दिसलेली नाहीत. कृष्णा 11 वारलीपाडा टीम म्हटलं तर खूप खूप मोठा संघ आहे, परंतु आज बॅटिंग मध्ये तितकी धार दिसलेली नाहीत. पाहूयात अंतिम बॉल. पुन्हा तोच प्रयत्न होता, दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवेअरचा अभाव जाणवला याही फटक्यामध्ये आणि आता एकच सिंगल या चेंडूवरती मिळते आणि आता इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाल्या 4 ओव्हरला. टोटल स्कोर कार्ड 35, मॅच मध्ये करायचे 36. आलेल्या टीमनं लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा. शेड्यूल मध्ये थोडंसं चेंजेस झालेला आहे, लक्षात घ्या. एक जो पुढचा मॅच आहे तो डिले झाला, लक्षात घ्या. त्यामुळे महत्त्वाची सूचना आहे, पुढचे जे संघ आहेत लवकरात लवकर येऊन आम्हाला रिपोर्ट करायचा आहे.
सन्माननीय दत्तात्रयजी बरोरा साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावरती. आदिवासी चषक 2026 ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहत आहोत आणि या स्पर्धेमध्ये साहेबांची उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते आहे. साहेबांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यानंतर लगेचच वळूयात मॅचकडे, जिथे खूप महत्त्वाचा तो सामना रंगलाय. कृष्णा 11 वारलीपाडा संघानं पहिल्या इनिंगला केली ती बॅटिंग. टॉस जिंकला होता, मग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 4 ओव्हरला केलात फक्त या मॅचमध्ये त्या धावा 35 आणि आता करायच्या आहेत या मॅचमध्ये 24 बॉलला 36. श्री गणेश बोर्ली संघ आपल्याला पाहायला भेटतो आणि आता ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे. विलास भलेच्या सोबतीला करण खडके ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. करण खडके स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला विलास भले हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. आणि बॉलिंग मार्क वरती ॲज अ स्ट्रायकर बॉलर कपिल काचरे. माथेरान टीम जर आपण आला असाल तर लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा. पहिला चेंडूवरती झटका क्रमांक पहिला, शून्याला पहिली विकेट. फलंदाज यावेळी शून्यावरती बाद, करणची विकेट. श्री गणेश बोर्ली संघाला शून्याला पहिला झटका दिला जातोय. ती गोलंदाजी स्ट्रेंथ नेहमीच आम्ही पाहिले आहे कृष्णा 11 वारलीपाडा टीमची. जिथे आपण 7 दिवसांचा जर विचार करायला गेला तर बॉल टू बॉलच्याही धावा या मैदानावरती रोखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याचमुळे या मॅचमध्ये सांगू शकत नाहीत, कारण गोलंदाजी अटॅकिंग याही टीमकडे ती चांगली आहे. बोर्ली संघाकडे जरूर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु ती दाखवणं देखील गरजेची असेल. आणि शून्याला पहिली विकेट मिळाली आहे म्हणजे तो दबाव पहिल्या चेंडूवरती बनवला गेला आहे. जितक्याच महत्त्वाचा तो खेळाडू होता, जितकी जास्तची जबाबदारी होती, परंतु ती जबाबदारी पार पाडता आली नाहीत आणि शून्यावरती पहिला झटका सध्या तरी दिला गेलाय. पहिली विकेट मिळाली, करण खडके बाद झालाय. लॉफ्टेड हिट करण्याचा तो प्रयत्न होता, क्रॉस बॅटेने मारण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगली गोलंदाजी सध्या तरी चालू आहे आणि हे करणं गरजेचं हे आहे. कपिल कासरे एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि सध्या तरी चांगली कामगिरी करतो या मॅचमध्ये. आता हा बाउन्सर होता, यावेळेस आपण पाहत आहोत खूप चांगला चेंडू, परंतु तिथे हाईट फॅक्टर विचारात घेतली पंचांनी आणि कळवला तो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मग धावा आता धाव फलकावरती आपल्याला 2 पाहायला भेटत आहेत. 3 बॉल्सचा खेळ झालाय, धावा झाला 2 आणि आता 21 ला 34 करायचे आहेत. पुल करायचं होतं, मिस टायमिंग करून बसलेत, फटका फसलाय, परंतु प्रयत्न पुरे राहिलेत. हा प्रयत्न कोणीतरी करायला हवा होता ॲज अ बॉलर. जिथे कपिल थोडासा मी म्हणेन तितकाही रनअप रिदम त्याचा फास्ट नाहीत, त्याचमुळे विकेट किपरला तो चान्स घेणं गरजेचा होता. दोन्ही खेळाडू पाहत राहिलेत एकमेकांना आणि ती संधी मिळाली आहे आता विलास या खेळाडूला. त्याच्या सोबतीला माही ही जोडी आपल्याला पाहायला भेटते आणि आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 3. 20 बॉलला 33 करायचे आहेत. समोर चेंडू लॉफ्ट केलाय, चान्सेस मिळालेला नाहीत. दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहे आणि आता बॉल निघालाय स्ट्रेट हिट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा हा 4 येतोय चौकार. अंतिम बॉल राहिला आणि तिथे हा खूप महत्वाचा 4 माहीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला भेटलाय. ओहो, नो लुकचा अंदाज, खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू निघाला डीप मधनं, लगातारचा हा दुसरा चेंडू सीमा पार. माहीच्या बॅटमधनं अजून एक चौकार.
दौलतजी दोरवडे साहेबांचं हे टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांची उपस्थिती थोड्याच वेळात आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. शहापूर विधानसभा दमदार आमदार दौलतजी दोरवडे साहेब हेही आपण या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांची उपस्थिती पाहायला भेटेल. चला आलेल्या टीमना सगळ्यांना मी महत्त्वाची विनंती करतोय, जर उपस्थित झाला असाल लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा. 11 धावा धावफलकामध्ये 1 ओव्हर समाप्त झालेले आहे आणि त्या राहिल्या मॅचमध्ये काय तर येणारे 18 बॉल आहेत आणि 25 धावसंख्येची गरज. श्री गणेश बोर्ली संघ पाहून पाहत आहोत. अकराला 1 विकेट गेले आहे. चला थोडंसं फास्टही खेळायचं आहे. 18ला तर 25 करायचे आहेत. पहिलं स्टार्टिंगचे 4 बॉल पाहिल्यानंतर असं वाटलं की ती मॅच बनेल, परंतु त्यानंतरचे 2 महत्त्वाचे चौकार देखील आलेत. समोर चेंडू होता, लाफ करण्याचा प्रयत्न फक्त उंच गेलाय. लॉंगनला फिल्डर आहे, चान्स मिळालाय. महेशनं झेल पकडलाय आणि झटका दिलाय दुसरा. मिळते आहे विलासची विकेट. सागर चौधरी आपल्याला पाहायला भेटला आणि पहिल्या चेंडूवरती 2 विकेट घेतोय. अजून एक महत्त्वाची विकेट मिळाली. कमबॅक करायचं असेल तर लगातारच्या आता 2 विकेट येत आहेत. ऑन हॅट्रिक बॉल असेल जिथे खूप चांगली आता गोलंदाजी चालू आहे सागर चौधरीची. 11ला तर 3 विकेट गेला त्यांनी सामना आता थोडासा मी म्हणेन यू टर्न पुन्हा एकदा घेतोय. कृष्णा 11 वारली पडा संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये तो सामना सोडणार नाही सहसा, हे त्यांनी दाखवलंय. जिथे धावा आल्या होत्या परंतु तरी प्रयत्न खूप चांगले करतायत. यावेळेस थांबला गेला गोलंदाज, कारण प्रत्येक चेंडू या मॅचचा आता निर्णात्मक आहे. एक धाव इथून महत्वाची असणार आहे श्री गणेश बोर्ली टीमसाठी. एका बाजूला 3 विकेट गेल्यात. मग आता हरिश्चंद्र आणि माही ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. समोर मारला, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर येतोय, वेगामध्ये आलाय आणि तिथे बॉल्स अडवण्यासाठी तो स्किड झाला आणि तिथे आपण पाहत आहोत काय एफर्ट राहिलेत. हा जितका तो वेगामध्ये आलाय मग त्यानंतर तिथे या एवढ्या वेगामध्ये तो बॉल अडवणं थोडंसं कठीण होतं, परंतु ते करून दाखवलंय आणि पाहता पाहता या चेंडूवरती ते धावा मिळत आहेत. पाहता एफर्ट पूर्णपणे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि ते पूर्णपणे स्किड झाले होते आणि त्या अशाही परिस्थितीमध्ये बॉल रोखला गेलाय. तोपर्यंत मिळाला 2-2च्या मदतीने 13 झाल्यात. 15ला करायच्या आहेत 23 धावा. ओहो, कदाचित तिथे विकेट किपर्स जी बॉडी लँग्वेज होती ती सांगत होती की हा झेल होता आणि तो कदाचित ड्रॉप झाला असं वाटतंय, कारण त्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला भेटली विकेट किपरशी. आणि तिथे अजून एक संधी गमावली आहे असं म्हणायला हरकत नाही. आला अजून एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये ती कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली आहे सागर चौधरीकडनं. खूप सारा अनुभव आहे या खेळाडूला. हलकसं प्लेसमेंट गॅपमध्ये मारायचा होता, गॅप शोधता आलेला नाही आणि तोपर्यंत क्विकली सिंगल.
आता टोटल स्कोर कार्ड धावा झाल्या 14 आणि आता 14ला करायचे आहेत 22. सॉरी थोडंसं मिस्टेक होते. स्कोर कार्ड थोडंसं लेट अपडेट होतोय. 13ला 22 करायचे आहेत. तेराला आता 22 करायचे आहेत. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तो स्कोर कार्ड फास्ट अपडेट होत नाहीत, त्यामुळे थोडंसं दिलगिरी व्यक्त करतोय. 13ला 22 करायचे आहेत. श्री गणेश बोडली संघ मैदानाच्या आतमध्ये चेस करतायत. 13 बॉल 22 ची गरज. फुल टॉस करून बसले होते. बॅकलिपला खाली ठेवले, सेफ झोन मध्ये पाठवला. विकेट ठेवायचे अंतिम ओव्हर पर्यंत असं या फटक्यामध्ये दिसलं आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर आता चर्चा होते. आणि त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बीमरसाठी, वेस्टेजची हाईटसाठी. आणि सध्या तरी आता तो बॉल चेक केला जाईल. हा अंतिम बॉल आहे. पाहूयात कशा पद्धतीने तो निर्णय येईल. यस इट इज फेअर बॉल. चांगला चेंडू आहे, थोडासा डीप झाला असं पण कळवत आहेत आणि त्यामुळे तो फेअर बॉलचा इशारा आलाय. म्हणजे अगदी आपण पाहत आहोत थोडासा जो बॉल डीप झालाय आणि तिथे अंतिम बॉलवरती आलेली ती सिंगल आपल्याला पाहायला भेटली. सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2 समाप्त. श्री गणेश बोडली संघ बॅटिंग करत असताना 15 अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि आता करायच्या आहेत 12 बॉलला 21 धाव संख्येची गरज. हा गेलाही सामना असाच रंगला होता, कदाचित हाही सामना तो तसाच रंगतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत ती फाईट पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. हा 12ला 21 आणि आता प्रवीण चौधरीकडे कॅप्टन गेलाय. पाहूयात ही ओव्हर खूप महत्वाची असेल. प्रवीण चौधरी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती येतोय. राहिलं 12ला 21. अंतिम ओव्हरला किती ठेवल्या जातील, या ओव्हरला किती धावा खर्च होतील, दुसऱ्या बाजूला तोच प्रयत्न माहीचा असू शकतोय. आतापर्यंत खूप चांगला तो खेळलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. हरिश्चंद्रनं साथ दिली आहे. 100च्या स्ट्राईक रेटनं का होईनात, परंतु साथ देतोय मैदानाच्या आतमध्ये. 12ला 21 करायचे आहेत. पुल करण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग करून बसलेत. मिड विकेटला महेश जज करतोय. जजमेंट चांगला आहे. महेश करपडेनं झेल पकडलाय आणि झटका मिळेल. माही आऊट. आता या मॅच मध्ये तो मोठा शिरका होत असताना कृष्णा 11 वारलीपाडा टीम कडनं, म्हणून मी म्हणालो होतो सहसा मॅच सोडणार नाहीत. एक ओव्हर पूर्णपणे मॅचची मोमेंट शिफ्ट करू शकते आणि ती ओव्हर जी गेली होती सागर चौधरीची, त्याच ओव्हर मध्ये तो कमबॅक मोठा राहिलाय आणि आता पूर्णपणे या मॅच मध्ये तो शिरकाव झालाय. कारण गेल्या ओव्हरला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फक्त 4च धावा कुठल्या गेल्यात, काढल्या गेल्यात आणि त्याचमुळे तो मोठं कमबॅक सागर चौधरीनं त्या या मॅच मध्ये करून दाखवलंय. आणि आता पारड जड होत चाललंय. 11ला 21. इनसाइड आउटला खेळलेत. फटका चांगला आहे. यावेळेस क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतोय. खाली क्षेत्र वॅकेंट एरियामधनं चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाला सोंगालच्या बॅटमधनं हा कडक आणि बेधडक चौकार.
खूपच चांगला आपण पाहत आहोत हा लाला सोंगाळचा स्ट्रोक पाहायला भेटला, जिथे मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पहिल्या स्ट्रोक वरती त्याची राहिली आहे. अजून एक खूपच चांगला हाही फटका पाहायला भेटतो. इनसाइड आउट पुन्हा खेळलाय, गॅप शोधलाय, वॅकेंट एरिया आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्राव्हर्स झालाय. पुन्हा मिळाला 4, मिलेंगे 4, तो बेडा होगा पार, चौकार. अगदी जे संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत, थोड्याच वेळात त्यांचंही शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होणार आहे. शहापूर विधानसभा दमदार आमदार दौलतजी दरोडे साहेब यांचं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे आणि त्यांच्याही आगमनाची पूर्वतयारी सध्या तरी आमचे आयोजक करतायत. आता राहिलं काय तर 9 बॉलला 13 करायचे आहे. टोटल स्कोर कार्ड 23 अंकावरती. लाला सोंगाळनं काही जबाबदारी घेतली आहे. लेफ्टी बॅटर आहे समोर, त्याचमुळे तो दबाव सध्या तरी गोलंदाज प्रवीण चौधरीवरती दिसतोय आणि पुरेपूर तो फायदा घेतलाय. खूप चांगलं गॅप शॉट सिलेक्शन त्यांना दाखवले. या मॅच मध्ये लगातारचे 2 चौकार मारलेत आणि आता पूर्णपणे पुन्हा एकदा त्या मॅच मध्ये श्री गणेश बोरली टीम इन होते. आता ही प्लेसमेंट याही वेळेस तो गॅप शोधला गेला, परंतु आता रणनीती चांगली आहे. तिथे फिल्डर बरोबर डीप मध्ये ठेवला गेला, कारण दोन्हीही बॉल तिथूनच निघालेत. ते रूम दिलं जातं, ते वेट दिली जाते, त्याचा फायदा घेतलाय. मग त्यानंतर ती फिल्डिंग होणं गरजेचे असेल, तो बदलाव केला आणि आता फायदा झालाय. या चेंडूवरती मिळाली सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावलंय. 24 धावा आणि आता 8 बॉलला करायच्यात 12. आठ चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. प्रवीण चौधरी यावेळेस जरूर पहिल्या बॉलवरती विकेट घेतली, मग ते 2 चौकार आलेत. विकेट गेला 4, परंतु लाला सोंगाळ जो मैदानाच्या आतमध्ये आला तिथून त्यानं पुन्हा एकदा त्या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. 8 बॉलला 12 करायचे आहेत. हरिश्चंद्रचा स्ट्रोक फसलेला दिसतोय, पाहूयात काय घडेल. आणि तिथे हातामध्ये खेळून बसलेत. साधा सोपा झेल देऊन परतलाय. डॉली कॅच कंप्लीट. सेट का 5वा श्री गणेश बोरली टीमला. खूपच ही महत्वाची ती विकेट राहिली आणि आता 7 बॉलला करायच्यात 12. 7-12चं समीकरण. आकडेमोडीत सध्या तरी प्रत्येक बॉलवरती ती चेंजेस केली जाते आणि अंतिम ओव्हरला धावा किती ठेवल्या जातील हाच प्रश्न पडला होता या ओव्हरमध्ये. सध्या तरी कमबॅक करतोय प्रवीण चौधरीचंही कमबॅक राहिलंय. 2 विकेट या ओव्हरला घेतल्या. 9 धावा जरूर खर्च झाल्यात, परंतु तिथे आता हा सामना जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये जाईल, अंतिम ओव्हरमध्ये जाईल, परंतु त्या धावा किती ठेवल्या जाणार. चला लवकरात लवकर फास्ट खेळायचं आहे. पुढचेही संघ जे आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आम्हाला आमच्या आयोजकांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन रिपोर्ट करायचे आहेत. लक्षात घ्या, थोड्याच वेळात पाहुणे देखील येणार आहेत. 7 बॉलला 12. इनसाइड आउटला खेळायचं होतं. मिस टायमिंग दिसतोय. फटका फसला. अजून एक विकेट धोक्यामध्ये आणि तीही पकडली गेली आहे. झेल संपेल खेळ. झटका क्रमांक 6 सोमनाथ यावेळेस होते बाद. सहा बॉलला 12 करायचे आहेत. ती चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये, कारण पूर्णपणे आपण पाहत आहोत 36 मग ते पाठलाग होतं आणि 36 पाठलाग करत असताना 6 विकेट एका बाजूला घेतल्यात. म्हणजे बॉलिंग ही करणाऱ्या टीमनं खूप चांगलं योगदान दिलं आणि बॅटिंग ही करणाऱ्या टीमनं खूप चांगलं योगदान दिलंय. आता तो रिझल्ट महत्वाचा आहे. अंत भला सो सब भला हे जे म्हटलं जातं त्याकडे आता वाटचाल केली जाईल. आणि आता सध्या तरी लेफ्ट आर्म बॉलर महेश खरपडे आपल्याला पाहायला भेटेल.
6 बॉलला 12. लेफ्टी बॅटर समोर आहे. लाला सोंगाल जोपर्यंत आहे तोपर्यंत या मॅचची चुरस ती तशीच बनून राहील असं वाटतंय. अंतिम चरणापर्यंत, अंतिम चेंडूपर्यंत तो सामना जाईल असं वाटतंय. पाहूयात लाला सोंगालवरती सगळ्यात महत्त्वाची तर जबाबदारी श्री गणेश बोरली टीमची येऊन ठेपते. कारण एका बाजूला 6 विकेट गेल्यात. महेशचा पहिला चेंडू समोर मारलाय, फिल्डर आलाय आणि तिथे काय झेल पकडलाय. ओ माय गॉड, लाजवाब हा झेल. जिथे आपण पाहत आहोत या क्रिकेटचं सूत्र त्यानं जपलंय, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. लाजवाब तो झेल प्रवीण यावेळेस चौधरीच्या हातामध्ये जाऊन बसलाय आणि खूप चांगला डोळ्यांचं पारडं फेडणारा तो झेल पकडलाय. लाला सोंगालची विकेट, फलंदाज बाद. माथेरान सिंगल्स झाला. आपण आला असाल लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा. सामना पुढचा आपला आहे, लक्षात घ्या. ही सूचना आयोजकांकडून आमच्यापर्यंत पोहोचते. हो काय झेल राहिलाय पहा, डोळ्यांचं पारडं फेडणारा होता. असं वाटलं की तो बॉल पडल्यानंतर निघून जातोय की काय, असं एका क्षणाला वाटलं. परंतु बरोबर तिथे जजमेंट दाखवलं, कॉन्सन्ट्रेशन दाखवलं. बॉडी थोडंसं अगदी आपण पाहत आहोत यावेळेस स्ट्रेच केली आणि त्यानंतरचा हा चांगला तो झेल पकडला. झटका मिळाला 7वा. 24ला 7 विकेट गेला त्यांनी. आता 5 बॉलला करायच्यात 12 धावा. महेश करपडेला देखील खूप सारा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये तो लेफ्टी बॉलर आहे. हा लेफ्टी बॉलरचा तो लेग कटर खूप महत्त्वाचा असतो. परंतु समोर तो लेफ्टी बॅटर होता. लालाला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. गौरवसाठी हा अगदी अचंबित करणारा बॉल राहिलाय, जिथे सरप्राईज डिलिव्हरी पूर्णपणे आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर तो बाउन्स मिळालाय. हातच खोलण्याची संधीच नव्हती. तिथे प्लेसमेंटच्या नादामध्ये होते, गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये होते. बॉल मिस करून निघालाय आणि आता 4 बॉलला करायच्यात 12 धावा. अजून एक तेज तराट चेंडू आणि आता तिथे तशी धाव तुम्हाला मिळणार नाहीत. हा रूल आहे या शहापूर तालुक्यामध्ये. उर्वरित सगळे रूल लागू आहेत, परंतु हाही एक महत्त्वाचा तो रूल आहे. जेव्हा फलंदाज बीट होईल आणि विकेट किपर जर चांगला बॉल कॅरी करेल न अडखळता न सोडता, तर तिथे तुम्हाला धाव मिळणार नाहीत. 3ला करायच्यात 12. अजून एक चांगला बॉल. इथेही लाऊड अपील होती आणि आता ती दाद फेटाळली जाते असं दिसलंय. हो निघाला असं वाटतंय आता आणि तिथे मिळतं आहे अजून एक विकेट. 8वा झटका. ती लाऊड अपील होती. मग त्यानंतर आपण पाहत आहोत स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना फलंदाज निघून गेलाय आणि तो झटकाच लागलाय. 8वा आणि आता 2 बॉलला करायच्यात 12 धावा. 36 धावा डिफेन्स होऊ शकतात जसं दाखवलं आतापर्यंत. आणि इथे पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. हा सांगणारा तो चेंडू निघाला आणि पण जवळ आलेत. ओ माय गॉड, घडलंय पहा काय. व्हाईट बॉल +4. आता 5 मिळाल्यात आणि आता पुन्हा एकदा ती संधी निर्माण झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 2 बॉलला करायच्या होत्या 12 धावा आणि आता राहिलेत 2 बॉलला 7 धावसंख्येची गरज. चित्रच बदललंय या मॅचचं आणि आता 2 बॉलला 7ची गरज. आता ती संधी आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. करून दाखवेल का कैलास, पाहूयात. 2 बॉलला 7. हा बाउन्सरच होता तिथे आपण पाहत आहोत आणि पुन्हा एकदा तो व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. मॅच संपलेला नाहीत. आता टाळ्यांचा गजर होतोय. डगआउट थोडंसं खुश झालंय कारण मोठा बोनस दिला गेलाय. गेल्या बॉलवरती 5 आणि ही 106. आता राहिलं काय, 2 बॉलला 6ची गरज. एक गोल्डन षटकार. मॅच खेळ खल्लास होऊ शकतोय. 2 बॉलला 6ची गरज आहे, परंतु खूप लेट फलंदाज आलाय. इनॅट नंबर 10 कैलास टायमिंग करून बसलाय. फटका फसलाय. तिथे आपण पाहत आहोत पकडला जाईल झेल आणि संपेल खेळ. आणि आता गेली आहे 9वी विकेट. फलंदाज बाद. आता घडलंय काय तर 30ला आता 9 विकेट गेलात आणि अंतिम जो खेळाडू आहे हरिदास भले हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. हा मजबूत खेळाडू दिसतोय, मग ती अपेक्षा आहे.
आणि तिथे जर रडारमध्ये मिळाला तर तो गोल्डन षटकार येऊ शकतोय. 12वा खेळाडू तर आमच्यापर्यंत चर्चा करतोय. प्रॅक्टिसमध्ये ते करून दाखवलंय, आता मॅचमध्ये करून दाखवेल का पाहूयात. एक बॉलला 6 करायचे आहेत. गोल्डन षटकार येईल का या मॅचमध्ये पाहूयात. महेश करपडे दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवरती आहे. अंतिम खेळाडू आहे, 11वा खेळाडू या टीमचा आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि एक बॉलला करायचा आहे त्याला 6 धावा. आणि जर झालं तर मी म्हणेन खूप मोठा विक्रम या मैदानावरती होऊ शकतोय. एक बॉलला 6ची गरज. बेल सुडाल्यात, झाली दांडी गोल, मिळाली विकेट आणि अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. कृष्णा 11, वारलीपाडा संघ तसेच हार्डलक टफलक, श्री गणेश बोर्ली टीम आपण आलात, खेळ दाखवलात. आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन कृष्णा 11 वारलीपाडा टीम. चला पुढचे संघ माथेरान टीम आपल्यासाठी महत्त्वाच्या सूचना येत आहेत. विकी सर, माथेरान टीम कुठपर्यंत पोहोचले आहे?